फोन तर करायचा ना. मी तुम्हाला फोन केला असेल तुम्ही तरी चाले असते हा ना माय, काय अरे म्हणतो ते करता तुम्ही जाऊ द्या मला बहिणीशी बोलू अगं तुला माहिती का मी इथपर्यंत कशाला आली का बरं? तुझ्या नवऱ्याला विचार रात्री 3-3 वाजेपर्यंत कोणासंग चॅटिंग कर कोणासंग कर का हो? सांगू इथं नाही कोणासंग कोणासंग? chatting कर. सांगू दाखवू का मोबाईल दाखवू का माझं प्रिया कोण आहे कोणासंग चॅटिंग करता आणि तुझा काय संबंध तिथं? माझा संबंध आहे म्हणून तर आली मी तिथपर्यंत काय हो? नाही का, मला नाही माहिती. कोणासोबत बोलता गं? विचार बाई आता तूच विचार तुझ्या नवऱ्याला प्रिया कोण आहे अरे मला काय नाही हो? माहिती. हा? कोणासोबत चॅटिंग करता तुम्ही? मी नाही कोणाबरोबर चॅटिंग केली. लवकर बोला. ए बाई तू तर डायरेक्ट लवकर बोला. माझी बहीण खोटं बोलते का मग? बाई तुझी बहीण खोटा बोलती. मी काय चॅटिंग करू तिच्याशी? तिची आणि तुमची काय? ए बाई मी चॅटिंग बिटिंग नाही केली. आणि कोणाची चॅटिंग केली? कोणाची चॅटिंग केली आता हा. सांगू कोणाशी केली खोटं कोणाशी नाही बोलती का? केली आणि तू खोटच बोलतेय ना. तू तिला तुझ्या खोटं बोलायला काय? तुमची दुश्मन आहे काय? तुझ्या नवऱ्यावर विश्वास नाही, तुझ्या बहिणीवर विश्वास आहे. हा, नवऱ्याचा म्हणजे विश्वास ठेवायचा. ए बाई तुझा नवरा लय सज्जन माणूस आहे. हो हो सज्जन माणूस आहे दाखवू का ती प्रिया मीच आहे हा का दाखवू चॅटिंग का बघ चॅटिंग बघ बाई बघ हाय झालं का जेवण स्वीट हार्ट मी जेवलो नाही अजून कुठे आहे तू हे बघ काय काय बोलतो तुझा नवरा बघ काय हो? बघ मला तर कधी बोलले नाही स्वीटार्ट. हा? गाला गालामध्ये हसली ती बघ बाई पण मी बाई. तुझी चॅटिंग नाही एवढं केली. नालायक माणूस आहे मला वाटलं चॅटिंगच नव्हतं. नाही केली नाही. चॅटिंग वाली मीच होती हा का तिची फेक आयडी पण आहे. तिच्यासोबत चॅटिंग करत होते का तुम्ही? मी काय तुझ्या बरोबर चॅटिंग केली? औसा बोलते माझ्याकडं चॅटिंग आहे तुमची आता मी खोटं बोलते का माझ्यासोबत नाही केली तुम्ही प्रिया सोबत केली आणि ती प्रिया मीच तोंड वाट ना बोलू. समजतं तर सगळं आहे खरं सांगा. नाही का मी त्या बरोबर काय चॅटिंग करू? ओ डोक्याला केप आणि डोक्यावरचे केस गळून चालले तरी तुम्हाला अक्कल येत नाही का? मी तुझ्या बरोबर चॅटिंग का करणार? माझ्या बरोबर नाही करताय हा. प्रिया बरोबर करताय हा मग तुझा काय संबंध त्याच्याशी? हा का मग ही कोण म्हणजे तुम्ही केली ना? नाही नाही. अरे मी तिला विचारते हिचा काय संबंध आला? कोणाचा? हिचा तीच आहे ना ती प्रिया. नाही नाही प्रिया ही नाही मी प्रियाला अहो, मीच आहे प्रिया ओळखता? नाही म्हणजे असं हे याच्यावर कधी मेसेज येतो असं. चॅटिंग ना? हा मेसेज येत नाही मेसेज तुम्ही करता बरेच दिवसापासून बघत होते मी तुम्हाला तुम्ही खरंच एवढे सज्जन आहे का पण नाहीये तुम्ही म्हणजे सज्जन माणसाला फसवते तू. फसवती मी मी आम्ही सज्जन आहे का? आता तिने खरं मला दाखवलं तुमचे मेसेज. तू म्हणजे आमच्या दोघांना भांडण लावायला नाही हा केली. भांडण लावायला आली मी ए बाई आमचा नवरा बायकोचा सुखी संसार आहे. हा ना मग भांडण मेसेज नाही करायचे चुकी संसार आहे तर आता ते मेसेज काय आता माणूस आहे थोडंफार तर करणारच ना. थोडंफार म्हणजे काय? तुम्हाला थोडंफार लोकांची बायांची बोलायची होते काय? अरे तसं नाहीये योग्य घ्यायचा मग त्याने रिस्पॉन्स दिला तर आपण थोडाफार दिला. स्वीट हार्ट म्हणता एवढा रिस्पॉन्स देता स्वीटर्ट म्हणता? बाई. तरुण बोलले सूट वाटणे म्हणायचं मग काय म्हणायचं तुला? मला बोलले कधी स्वीटर्ट? तू काय तरुण राहील? नाही एक वर्षी काठी टेकतच चालले. खरंय की दोघांमध्ये तरुण पाहिजे का तू तुम्हाला? कसं, तू काय कसं तरुण पाहिजे का? आता माणूस कधी कधी येत भोमा म्हातारात कोमत आले का तुम्ही? माणूस वयाने म्हातारा होतो मनाने नाही होत. नाही का? मग हा म्हणून प्रियाशी बोलताय मी प्रियाशी बोलतो ना. पाय नाही भात टाकल्या ते डोक्यावर भेटायला केस बोलतो पाहिलं. ते भेटायला बापरे. भेटायला ये म्हणे ये म्हणलं आमच्या घरी चहा पाणी पिऊन जाय. एवढं नालायक माणूस दिल आहे. तो बचपन काय असं बोलत होते काय? दिल तो दिल तो बचपन बच्चा का है. उमर आडावलं बचपन की. किती होते दिल तो बच्चा आहे ना? तुम्ही बच्चा आहे काय? मी तुला सांगते हा माणूस लय फ्रॉड आहे हा का आज माझी चॅटिंग करते अजून 4-5 आयडी माझी हा का? हा लई थर्ड क्लास माणूस आहे याच्या गांडीवर लाथ मला नाही बाहेर काढ मी मारावंच लागलं आता. मी घरदार तर सगळं माझं आहे. तुमच्या गांडीवर लाथ मारून बाहेर राहिला शिका आता. अहो माझ्या बहिणीला तुम्ही रात्री रात्री बेबे रात्री चॅटिंग करता तिच्याकडे 2-3 आयडी त्या 2-3 आयडीवर तुम्ही बायकांशी बोलता. हा? चांगलं आहे ना. चांगलंय चांगलं आहे का? आता काही नाही करायचं फक्त तुम्हाला उलट करायचं तुमच्या गांडीवर लाथा मारायचं बाहेर हाकलायचं. मला सांग मी एवढ्या तुझ्या आता बहिणीला काही त्रास नाही देतो का सांगायचं आता काही तुमच्या गांडीवर लाथ फक्त सगळं पण मी तुला कळतं. काही त्रास देतो का? रात्री तू शांत झोपती मी इकडे शांत झोपतो तुला काही त्रास शांत आहे का का? बरं झोपता तुम्ही? मग? चॅटिंग करत राहता ना पाठ पर्यंत मग उठायचं सकाळी 10-11 वाजता. पण उलट तुला त्रास कमी आहे ना माझा. मला त्रास कमी आहे पण मग एखादी आऊ घालायची का घरात? प्रिया ते आता कुठे हा, आणून बाई राहिलं? असं कोणी असं पण घालायची का?
हा माझं आता तुझ्यासोबत बोलतो म्हणजे बाहेर किती जणीशी बोलत असं भेटायला बोलतो डायरेक्ट बोलत नाही जास्त. आहे ना हा का टाइमपास नाही. काय ग तू, काय ती? आता ऐक, तू पण जास्त टाइमपास न करू, डायरेक्ट लागते. उठा जा आता कुठं जाऊ मी मी पण काढते तुझ्यासोबत. अशी आईला काय बोलतो बाबा, इतका डेंजर. चला चला चॅटिंग झाली. हे काय करणं बाईक जाते त्या आईला. यायचं नाही परत माझ्या दारात. जा तू, जा. आता माझी बहीण आहे, मी मस्त राहील या घरामध्ये. अरे माझ्याकडे लय भरपूर आहे. जा जा कोण नाही ठेव आवडलं पडतं. खूप म्हातारे झाले आता कोण नाही ठेवत तुम्हाला लय येत माझ्या. जा जा मला एक माणूस आहे बाई. चावणार म्हणता वाटलं नाही मला तो नवरा. हा ना बाई बाई बरं झालं तू सांगितलं, नाही तर मला त्याचं किती दिवस असं खेळत राहिला असं, मला खेळत राहिला असं मला कळालं नसतं. म्हणून तर मी तुला पकडून दिलं. मला माहित होतं तुला साधी बळू येतो बाबा, लई चपटा रे. माझं नशीबच पुरून टाकलं ग माझ्या आईने लग्न करून. गेलं ना आता, जाऊ दे आता, टेन्शन नको घेऊ. आता आपण गेलं आता मस्त राहू दोघीच जणी. मस्त राहू. टेन्शन त्याचे काय बरं झालं गांडीवला मारू आपण. तसा मला त्याचा कटाळा झाला होता. रात्री बेबे रात्रीचा टाइम मध्ये येत नव्हता. कधी कधी येतच नव्हतो घरी. काय माहिती अजून करत असेल चॅटिंग. चॅटी नाही कुठेतरी बाईलाच भेटायला जात असं रात्र सगळं पैसा त्या बाईवरच उडत बसत. तुला काहीच नाही ना. जाऊ ते घरदार आहे माझं. अजून जर तुला द्यायची होती ना, पडलाच पाहिजे होता. ते जाऊ दे आता काय पाठ काय आधीच तो पडलेला आहे परवाकलाय. जाऊ दे बाई तू चहा पाणी करू का. हा, मी तर केली तुझी मदत, तुझ्या नवऱ्याला धरून दिला. आता मी इथंच राहील बाई. माझं शिक्षण सगळं इथं. माझा फ्रेंड पण इथंच राहिलाय. बरोबर चालणार काय मला काय त्याला काढ दिला आता तू टेन्शन नको घेऊ इथंच राहून जाय. हा? म्हणून तर मी तुमची भांडण लावली. हा का हा. जाऊ दे बरं झालं मी पडले काटाळे टाका त्याला. चांगलं जाऊ. हा. झालं दादीच्या गांडीवर लात मारली. घरात येऊ देत नव्हतं ना. आता कसं राहा म्हणा बाहेर. घरात घुसले आता मी. आता मला काही टेन्शन नाही. सालीची नादी लागत असंच होतं, इकडचं ना तिकडचं. आता मी माझ्या कडे आता राहील चांगलं बहिणीकडं.